उघडा डोळे बघा नीट. आणि मग 2 वर्षामध्ये जे काम आम्ही केलं ते महाराष्ट्राच्या 11,97,00,000 लोकांनी उघडा डोळे बघा नीट या घोषवाक्यानुसार जर बघितलं तर हे सरकार पारदर्शकतेने, गतिमानतेने सर्वसामान्य लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नामध्ये मागे वित्त विभागाचं किंवा माझ्या खात्याचं एक महत्त्वाचं योगदान असतं. हे खरं आहे की ज्याला वारसा आपण म्हणतो, ज्याला विरासत म्हणतो, त्या वारशामध्ये आम्हाला 3,30,000 कोटीचं कर्ज, 27,000 कोटीचं व्याज, 80,000 कोटीचं वेतन, 20,000 कोटीचं पेन्शन, प्रचंड मोठी अशी महसुली तूट. आणि यासाठी वित्तमंत्री म्हणून पहिलं काम मी केलं ते श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर, की ज्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आमच्यामध्ये दोष काय, उणिवा काय, या दोष आणि उणिवेवर आम्हाला मात कशी करता येईल. हे खरं आहे की 2 वर्षात सारे बदल झाले असा माझाही दावा असणार नाही आणि कोणी दावा करण्याचं काही कारणही नाही. 1 मे 1960 पासून आजपर्यंत असणारी अर्थव्यवस्था आणि या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण, तर या 2 वर्षामध्ये खुर्ची हा बजेटचा किंवा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू राहिला नाही. 2 वर्षाच्या बजेटचा केंद्रबिंदू पुन्हा सत्ता यावी ही राहिलं नाही. सत्ता हे चांगल्या कामाचं बाय प्रोडक्ट असू शकतं, खुर्ची हे चांगल्या कामाचं बाय प्रोडक्ट असू शकतं. आमचा केंद्रबिंदू हा या राज्यातला शेवटचा माणूस राहिला. आणि पहिला निर्णय आम्ही केला की खडखडाटातून खणखणाटाकडे राज्य न्यायचं आहे. आणि हे राज्य जर खणखणाटाकडे न्यायचं असेल तर साध्या 3 गोष्टी आम्ही केल्या. पहिली गोष्ट की अधिकाराचं विकेंद्रीकरण, की वित्त विभागातच फाईल आली की आम्हाला सर्व समजतं, हा आमचा गैरसमज आम्ही दूर केला. आणि मला सांगायला आनंद होतो की या 2 वर्षात आम्ही अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं. आम्ही खरेदीच्या संदर्भातली धोरणं बदलली. खरेदी ही खऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे, खरेदी ही कंत्राटदारांसाठी नाही. आणि हे धोरण आम्ही बदललं, त्याचेही उपयोग व्हायला लागले. अर्थसंकल्पामध्ये असणारा प्रत्येक निर्णय, घोषणा, याला आम्ही PQSचं सूत्र लावलं, प्लॅनिंग, क्वालिटी आणि स्पीड. की कोणत्याही गोष्ट करण्याच्या ऐवजी त्या गोष्टीचं नियोजन पाहिजे योग्य पद्धतीने करा. अनेकदा प्रस्ताव सादर होतो, 4 पानाचा प्रस्ताव यायचा, पण त्यामध्ये भविष्यातला वेध घेतला जात नव्हता. एखादी योजना करायची आहे, 2011ची लोकसंख्या ही आधारभूत ठरल्या जायची जगामध्ये, ती 2021, 2031, 2041, 2051 अशा पद्धतीने. याचा अर्थ तिथं जेव्हा कधी जनगणना होत असेल 50 वर्षाच्या पूर्वीचा विचार केला जात होता. तो विचार आमच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा आर्थिक व्यवस्थेमधला आम्ही भाग केला की ज्या माध्यमातून आम्हाला हा प्रयत्न करता येतो. 60,000 कोटी रुपये गेल्या 10 वर्षात आमच्या उदासीन धोरणाने जे आमच्या हक्काचे पैसे आहेत ते गेल्या 10 वर्षात म्हणजे 2003 ते 2013 पर्यंत हे वसूल झाले नाही. मग आम्ही निर्णय केला की सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे 453 कोटीची आणि अतिशय मोठे, ज्यांच्याबद्दल कोर्टात केस जिंकल्या जाईल अशा वकील लावले जातात. आणि आपण मात्र त्या ठिकाणी लावताना उदासीन धोरण ठेवतो. आम्ही ती उदासीनता बदलवली आणि हे पैसे वसूल करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय केला, ज्यामध्ये मग अभयदान योजना आली, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर चेंज केले, गतिमानना आणण्यासाठी प्रयत्न केला. हे खरं आहे की आमच्यासमोर 2 प्रमुख आव्हानं आमच्या खात्यासमोर आहे, ते म्हणजे 7वं वेतन आयोग आणि दुसरं GSTची अंमलबजावणी. पण या दोन्ही आव्हानाच्या दृष्टिकोनातून आम्ही तयार झालो.
की जीएसटीचे आव्हान आम्ही स्वीकारणार आहोत. जीएसटी आल्यानंतर त्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचं नुकसान कमीत कमी व्हावं, याचा अर्थ नुकसानीची भरपाई तर केंद्र सरकार देणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर 1 रुपयाचं नुकसान होणार नाही. पण आपल्याला केंद्राची मदत घ्यायची गरजच पडू नये या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार करतोय, प्रयत्न करतोय. आणि मला विश्वास आपल्या महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. मागच्या वर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर उणे होता, निगेटिव्ह होता. पण जेव्हा देशाच्या विकास दराचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राने उत्तम प्रगती मागच्या वर्षी केली. 5.8% वरून आम्ही मागच्या वर्षी 8% गेलो, जेव्हा की उत्तर प्रदेशचा विकास दर हा 6.1 वरून 6.6 गेला होता. बिहारचा 15% वरून 10% आला होता. आमच्याकडे दुष्काळाचा सामना आम्हाला करावा लागत होता, तरीही महाराष्ट्राच्या जनतेला मी धन्यवाद देईल की खरं आहे की जनतेने सर्व्हिस सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये उत्तम काम केलं आणि त्याचा परिणाम 8% विकास दर हा पण मागच्या वर्षी गाठू शकलो. आणि यावर्षी तर उत्तम पाऊस आहे, काही ठिकाणी अतिपावसाने नुकसान झालं, पण यावर्षी निश्चितपणे आपला विकास दर मागच्या वर्षीपेक्षा जास्त होईल. अर्थव्यवस्थेचा दुसरा टप्पा हा जो खर्च होतो त्याचं योग्य पद्धतीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि मग आम्ही मुद्रा बँक, त्याचा उपयोग, कौशल्य विकास अशा अनेक योजना प्रस्तावित केल्या, ज्याच्यातून राज्यामध्ये जॉब सीकरच्या ऐवजी जॉब क्रिएटरची संख्या वाढवावी. आणि माझा विश्वास आहे की काही वर्षाच्या प्रयत्नानंतर नियोजन विभागाच्या माध्यमातून आम्ही जे काही योजना आखल्या त्यातून जॉब सीकर नव्हे, जॉब क्रिएटर तयार होईल. रोजगार देणारे हात वाढावे, रोजगार मागणारे हात कमी व्हावे. आणि याच दृष्टिकोनातून केंद्राने योजना केल्या, त्याला जोड राज्य हे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. आणि मला वाटतं की यातून सुद्धा आपल्याला फायदा होईल. तिसरं आव्हान होतं की आपल्या राज्यामध्ये 4,55,00,000 लोकांमध्ये 2,55,00,000 हे कृषी क्षेत्रावर आधारित रोजगार करणारे आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प आपण शेतकऱ्यांना समर्पित केला. कधी नव्हे इतक्या तरतुदी केल्या, 26,981 कोटी. म्हणजे आमच्या अगोदरच्या सरकारच्या याच हेडमधल्या तरतुदी 13,005 कोटीच्या होत्या. त्या 2 वर्षात आपण दुप्पट केल्या. जलयुक्त शिवार केला, वनयुक्त शिवार करण्याचा निर्णय केला, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, मुख्यमंत्री पेयजल योजना केली, पांधन रचना केल्या. असे कृषी क्षेत्राशी अनेक निगडित निर्णय. कारण जर 2,55,00,000 रोजगार कृषी क्षेत्रात आहे तर या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण कृषी मार्गदर्शन केंद्र करतोय. आणि यासाठी सुद्धा कधी नव्हे तेव्हा 26,981 कोटी आपण उपलब्ध केले. आणि दुसरं वैशिष्ट्य की आजपर्यंत अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रातल्या तरतुदी या 100% कधीच बजेटिंग होत नव्हत्या. पहिल्यांदा बजेटिंग करायचं आणि साधारणतः गेल्या 10 वर्षाची पद्धत आहे की शेवटी 10%, 20%, मग त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन कट करायच्या. पण हे पहिलं वर्ष आहे की कृषी क्षेत्रातल्या तरतुदी मी 100% वितरित करण्याचा निर्णय केला की कृषी क्षेत्राला कट गावता कामा नये. जसं मागच्या वर्षी जलसंपदा विभागाच्या तरतुदी केल्या 7,272 कोटी. मी सांगितलं की याच्यातला 1 रुपया जरी मी कमी दिला तर पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही, पूर्ण पैसे दिले. यावर्षी तर जलसंपदा विभागासाठी आपण दरवर्षी 5,000 कोटीचे बॉन्ड्स, केंद्र सरकारची मदत, त्यातून आपल्याला फायदा होईल. माझ्याकडे वन विभाग आहे. खरं तर वित्त आणि वन म्हणजे वित्तही आहे आणि चित्तही आहे. एकीकडे पर कॅपिटा इन्कम मोजण्यासाठी माझ्याकडे वित्त आहे, पण दुसरीकडे पर कॅपिटा हॅपीनेस वाढवण्यासाठी वन विभाग आहे, फॉरेस्ट आहे. आणि यासाठी खरं तर फॉरेस्ट या शब्दातच माणसाचं समाधान आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाशी असणारा संबंध आहे. जर फॉरेस्टचा मी एफ घेतला तर एफ स्टँड फॉर फूड. मी जर ओ घेतला तर ओ स्टँड फॉर ऑक्सिजन. मी जर आर घेतला, आर स्टँड फॉर रेन. मी जर ई घेतला तर एनर्जी. एस घेतला तर सॉइल म्हणजे जमिनीची धूप होऊ नये. आणि टी घेतला तर टीक. जन्मल्याबरोबर वन विभागाचा ऑक्सिजन लागतो आणि जाताना सुद्धा वन विभागाचं लाकूड लागतं. आणि मोक्ष पाहिजे असेल तर वन विभागाचा कावगाचं लागतो.
आणि म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण विक्रम केला लोकांच्या मदतीतून. लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये साधारणतः सरकारी कामाचं नाव हे कोणी रेकॉर्ड बुक मध्ये येत नाही. भ्रष्टाचाराचं एक सोडलं तर सरकारी कामाचं नाव रेकॉर्ड बुक मध्ये येण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. अशी एक मानसिकता आहे, असा विचार साधारणतः असतो. पण जर लोकांनी ठरवलं तर काय होऊ शकतं. आणि यासाठी आम्ही सरकार या संस्थेची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न केला. सरकार म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांची कोणतीही मदत न घेता चालविण्यात येणारी संस्था म्हणजे सरकार. आम्ही व्याख्या बदलली, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मदतीतून चालविण्यात येणारी संस्था म्हणजे सरकार. आणि मग वन विभागाने 2,81,38,634 वृक्ष हे लोकांच्या मदतीतून लावले. लोकांच्या हृदयामध्ये बीजारोपण व्हावं की आमच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम, हे मिशन आहे, हा इव्हेंट नाही. पुढच्या 3 वर्षात आपण 50 कोटी वृक्ष लावतोय. मी आज जेव्हा एबीपी माझामध्ये माझा विजन यावर बोलतोय, 1 कोटी आपण वृक्ष दूर करण्याचा संकल्प केला. प्रतिज्ञापत्र भरून की माझं हे काम आहे. लोकांमध्ये मी बदल पाहिला. एका लग्नात मी गेलो, त्यांनी सप्तपदी सोबत अष्टपदी घेतली आणि 8वं पद होतं की मी दरवर्षी वृक्ष लावीन. हा लोकांमध्ये का बदल होता. आणि वन विभागाच्या माध्यमातून मग माझ्या लक्षात आलं की रोजगार देण्याची मोठी शक्ती आहे. आणि हाही रोजगार कसा. उद्या मी जेव्हा ताडोब्याला इंटरनॅशनल टायगर प्रोजेक्ट करतोय, मग एकदम सहज म्हणाला, साहेब म्हणजे तुम्ही उत्तम काम करताय. म्हणजे काय. तर जेव्हा मी मुंबईवरून नागपूर एअरपोर्टवर उतरलो, मी, माझी पत्नी, आई वडील, आम्ही नागपूर पासून तुमचं ताडोबा येईपर्यंत गाडीमध्ये 4 जण आपले व्हॉट्सॲप, फेसबुक आणि मोबाईलचा वापर करत होतो. आम्ही गाडीत होतो ताडोबा येईपर्यंत. तोपर्यंत प्रत्येक जण हम आपके है कोण या भावनेने वागत होता. पण तुझ्या ताडोब्यात आलो आणि ते निसर्ग, आमच्या चौघांमध्ये चर्चा झाल्या की पर्यावरण, वन विभाग हा हम आपके है कोण म्हणत नाही, तर हम साथ साथ है म्हणतो. कारण मोबाईल बंद झाले. आणि त्या ठिकाणी आम्हाला जाणवलं की वन विभागाचं काय महत्व आहे. एक वाघ 10 कोटीचा 9 कोटीचा रोजगार देतो. उद्योगपतीपेक्षा कमी नाहीये. फक्त त्याचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याचं लिस्टिंग होत नाही, तिथे इक्विटीचा प्रश्न येत नाही, पण रोजगार देतो. आणि यासाठी मग आपण इको टुरिझम बोर्ड केला, बांबू बोर्ड केला, बांबू प्रशिक्षण केलं, वन अकादमी केली. साधारणतः 72 निर्णय केले की ज्या निर्णयातून रोजगार प्राप्त होईल. वनावर आधारित उद्योग ही कल्पना आपण मांडली. काही भागामध्ये अगरबत्ती उद्योग रोजगाराच्या माध्यमातून वन विभागाच्या माध्यमातून झाले. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आली. पहिलं वनधन विक्री केंद्र सुरू झालं. अशा अनेक योजना वन विभागाच्या माध्यमातून आणल्या. आणि मला विश्वास आहे की आजही महसूल या विभागाला वन जोडल्याशिवाय तो विभागाचं नाव पूर्ण होत नाही. महसूल आणि वन असंच नाव असतं. आणि मलाही नेहमी प्रश्न पडायचा की महसूल आणि वन का म्हणतो. वन तर माझ्याकडे आहे, लिहिताना असं का लिहितात. तर या अगोदर जेवढे राजे झाले त्यांच्या तिजोरीमध्ये जो पैसा यायचा, महसूल यायचा, त्याच्यामध्ये मोठा हिस्सा वन खात्याचा होता. वन खात्यातून तो हिस्सा यायचा. पण कालांतराने आपण दुर्लक्ष केलं. महाभारताचं ते उत्तम वाक्य आहे, श्लोक आहे, जो राजा जमीन, जल और वायु की चिंता करता है, ये तीनों चीजें सहस्त्र हाथों से उस राजा को लौटाते हैं. पण लोकशाहीमध्ये या 3 गोष्टीच्या आपण चिंता केल्या नाही. आणि म्हणून मग पहिला प्रयोग आपण करतोय नमामि चंद्रभागा, की पाण्याची चिंता केली पाहिजे. मला आठवतं की मी आयुष्यात पहिला सिंगापूरचा टूर केसरी ट्रॅव्हल्सनी करायला निघालो, तेव्हा ते सर्वांचं गेट टुगेदर करतात, कारण खूप लोक असतात. आणि त्यांनी सांगितलं की प्यायचं पाणी पाहिजे असेल तर सिंगापूरच्या टॉयलेटचं पाणी त्या वॉश बेसिनचं पिलं तरी ते पिण्यायोग्य आहे. सिंगापूरच्या वॉश बेसिनचं मध्ये काय पिण्याच्या पाचतो अशी अवस्था आहे. आणि म्हणून मग आपण नमामि चंद्रभागा हा प्रयोग हाती घेतला की पर्यावरण, नदी या सर्व गोष्टींचा विचार व्हावा. आणि हे विजन हाती घेताना
हे खरं आहे की आमचे काही मित्र असतात ज्यांच्याकडे विरोधक म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली आहे. खरं तर अशा विरोधकांची नार्को टेस्ट केली ना तर हे सुद्धा म्हणतील की 2 वर्ष का इनका काम बहुत अच्छा है. पण त्यांची चूक नाही. त्यांना जी भूमिका दिली ती भूमिका बदलता येत नाही. आणि म्हणून एबीपी माझा या माध्यमातून मी लोकांना हेच म्हणेल की विरोधक काय म्हणतात त्यांची ती मजबुरी आहे. ते काय म्हणतात यापेक्षा तुम्ही उघडा डोळे आणि बघा नीट तर तुमच्या लक्षात येईल की हा महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे हे रयतेचं राज्य आहे. हे रयतेचं राज्य आणण्याच्या आणि रयतेला हे राज्य आपलं वाटण्याच्या मार्गावर आम्ही निघालो आहे. बस हवा आहे हा आपला आशीर्वाद. मला वाटतं की इथं मी माझं संबोधन पूर्ण केलं. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारता येईल. धन्यवाद मुनगंटीवारजी. आपण आपलं विजन यासमोर मांडलं. आता आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करणार आहोत. आपल्या समोर जो छोटा माईक आहे तो कृपया तुम्ही हातात घेऊन बोला. पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या योजना सांगितल्या ज्या सरकारने सुरू केलेल्या आहेत. खरोखर कौतुकास्पद योजना आहेत त्या सर्वसमावेशक योजना. पण जसं की आपल्या तिजोरीमधल्या ठेवींनी तळ गाठलाय ह्या योजनांना फायनान्स कसं करणार, मॅनेज कसं करणार? एक तर हा पहिला गैरसमज आहे की तिजोरीनी तळ गाठलाय याचा अर्थ काही राज्याचं उत्पन्न नाही. राज्याचं उत्पन्न 2,57,000 कोटीचं आहे. आपल्याकडे पैसे जनतेने कष्ट करून जो टॅक्स भरला पैसे कमी नाही पण मागच्या सरकारमध्ये या पैशाचं नियोजन योग्य पद्धतीने होत नव्हतं. सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे एकाच वेळी इतके प्रकल्प पूर्ण सुरू करायचे की मग तो प्रकल्प पूर्ण होत नव्हता. मग उपयोग काय? समजा उद्या मी 10 गाड्या विकत घेतल्या आणि 10 गाड्यांच्या ट्यूबमध्ये हवाच ठेवली नाही तर या पैशाचा उपयोग नाही. माझ्याकडे गाड्या विकत घ्यायला पैसे आहे पण हवा भरण्यासाठी हवेचं यंत्र घ्यायला पैसे नाही. असं नियोजन कामाचं नाही, कुचकामी आहे. मागच्या सरकारचं नियोजन कुचकामी होतं. ज्या कुचकामी नियोजनातून त्यांच्या साऱ्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू काय होता तर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू खुर्ची होती. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मंत्रीपद होता. आमच्या अर्थव्यवस्थेचा किंवा घोषणाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. आणि यासाठी पैसे कमी पडत नाही, त्या पैशाचा योग्य उपयोग करण्याच्या योजना आणि नियोजन हे चांगल्या पद्धतीने करायचं असतं. मी मागा उदाहरणात सांगितलं की खरेदीमध्ये काही धोरणं बदलल्याबरोबर साधारणतः अंदाजे 3,000 कोटी रुपये राज्याचे वाचलेत. या अगोदरच्या खरेदी जर बघितल्या तर 2005 मध्ये घेतलेल्या वस्तू सुद्धा लोकांना पोहोचवण्यात आल्या नव्हत्या. त्याच्या क्वालिटीचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही आणि त्याच्या निर्णयाच्या गतीचाही प्रश्न उपस्थित होत नाही. पण तुम्ही जर आमच्या योजनांमध्ये बघितलं तर प्रत्येक गोष्ट गतिशील आहे. तुम्ही इंदू मिलचा एक साधा प्रश्न घ्या, भावनेचा प्रश्न आहे मान्य. पण इंदू मिलच्या प्रश्नासाठी या अगोदरचं सरकार काय म्हणायचं की संसदेमध्ये कायदा करावा लागतो. ज्यांनी घटना दिली त्यांच्या जमिनीसाठी कायदाच करायला वेळ नव्हता. सरकारला कायदा करण्याची आवश्यकताच नव्हती. इंदू मिलची जागा एका मिनिटात दिली. गतिशील सरकार असलं ते होऊ शकतं. कोस्टल रोड आहे, नवी मुंबई एअरपोर्ट आहे, मेट्रोचे निर्णय आहे, वन विभागाशी संबंधातले प्रकल्प आहे, सिंचन विभागाचे प्रकल्प आहे. आपण समजू शकता की सिंचन प्रकल्प जेवढ्या वेगाने आत्ता होत आहेत तेवढं कधीच झालं नाही. म्हणजे मी तर कोणाशीही या संदर्भामध्ये की सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यकता होत्या. कारण अनेक वर्षाच्या अगोदर दिलेल्या प्रशासकीय मान्यता या वर्षभरात जितक्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन काम वेगाने निपटवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला कधी झाला नाही. आणि म्हणून पैसे कमी आहे का तर पैसे कमी आहे, पण त्या पैशात काटकसरीने उत्तम पद्धतीने काम करता येतं का तर मी पहिल्या आपल्या कार्यक्रमात सांगितलं होतं की जर मी प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग करू शकलो तर आपल्याला पैसा कमी पडणार नाही. नमस्कार. आपण वनांकडे आणि पर्यावरणाकडे सकारात्मक बघता ही चांगली गोष्ट आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे अनेक पश्चिम घाटामध्ये विशेषतः अनेक ठिकाणी बॉक्साईटच्या माइन्स
मुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वनांचं नुकसान होतंय. बेकायदेशीर तोड होतीये, खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड होतीये आणि अनेक अवैध गोष्टी सुरू आहेत. याच्याकडे आपण कसं बघणार? आणि दुसरा त्यालाच जोडणं एक की आपण 2 कोटीची जी आपली वृक्षांची जी कल्पना होती ती फार चांगली आहे, आम्ही त्याच्यात सक्रिय उतरलो. पण आपल्याच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोटे GPS मार्किंग करून मागच्या वर्षीचं झाड आत्ता आपल्याला दाखवलंय कागदावरती. असे काही गुन्हे घडलेत. कोल्हापूर महानगरपालिकेने 4000 झाडं लावली असं आपल्याला कळवलंय. मी स्वतः वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्य आहे, झाडं नाही आहेत. तर अशा गोष्टी निदर्शनाला आल्या तर आपण काय कराल? ते अशा गोष्टी निदर्शनात आल्यावर कारवाई होते. आम्ही वैशिष्ट्यपूर्ण एक महत्वाचं काम करतोय, ते म्हणजे कॉल सेंटर. दुसरी गोष्ट, हा उपक्रम झाडं लावण्याच्या ऐवजी लोकांच्या हृदयामध्ये झाडं लावण्याची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. आणि म्हणून एकाने दुसऱ्यानी झाडं लावली की नाही हे मोजण्याच्या ऐवजी स्वतः काय केलं हे मोजण्यासाठी या उपक्रम आपण हाती घेतला. अन्यथा मी सुद्धा नरेगाच्या माध्यमातून लाखो लोकांना मजुरी देऊन झाडं लावू शकतो. पण माझ्या असं लक्षात आलं, आपल्याकडे नकारात्मक भूमिकेतून पर्यावरणाकडे बघितलं जातं. आणि नकारात्मक भूमिका काय, तर मी काय करायचं हे ठरवायचं नाही, तर दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे हे मी इथून ठरवायचं. आणि म्हणून मी याला मिशनचं स्वरूप दिलं. आणि आपण जसं सांगितलं तशी या मिशनमध्ये हजारो लोक सहभागी झाले. हजारो उत्तम मी कामं बघितली, ज्याच्यामध्ये मी श्री रविशंकर यांच्या शी श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांनी काम केलं बघितलं. मी पतंजलीच्या बघितलं. मी धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम मी स्वतः त्यामध्ये त्यांनी 125 लॅपटॉप घेऊन सर्व ठिकाणी लावलेली झाडं बघितली. आणि एवढंच नव्हे, आता जेव्हा मी कुठं जिल्ह्यात जातो, आता मी परवा संभाजीनगरमध्ये गेलो, मग तिथं मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी जी झाडं त्या दिवशी लावली ती दाखवली. आणि म्हणून मला याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचे आहे. या कार्यक्रमाला मी झाडं मोजण्याच्या कार्यक्रमातून बघितलंच नाही, तर हृदयामध्ये झाड लावण्याचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. जसं मी सांगितलं की सप्तपदी आहे, त्यांनी अष्टपदी घेतली. उद्या 1 कोटी आपण वृक्षमित्र करतोय. तर माझा उपक्रम हा नाही आहे. माझा उपक्रम आहे की जसं तुम्ही आता विचारलं तसं प्रत्येकाने झाडं लावण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं. हे होताना त्याचं लक्ष तो काय करतो याकडे जास्त असावं. दुसरा काय करतो हे मोजण्यासाठी आपण अंकगणित बेरीज वजाबाक्या करत राहिलो तर आपल्याला माहित आहे की 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात 1820 मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि 2015 पर्यंत आपण इतक्या वर्षामध्ये साधारणतः 50% जंगल नष्ट केलं. आणि म्हणून मग यातून बाहेर पडायचं असेल तर आमचा हा 1 कोटी वृक्षदूताचा उपक्रम यासाठी आहे की हा वृक्षमित्राचं हे काम आहे. दुसरी गोष्ट, आता काही लोक असे वागतात का समाजामध्ये आहेत. आपणही तेव्हा भगवान महादेवाच्या अभिषेकाची कहाणी ऐकली, त्या राजांनी दवंडी केली, तर फक्त मी एवढंच केलं की त्या उदाहरणापासून मी एवढं शिकलो की तेव्हा राजांनी एक चूक केली होती, त्या भांड्यावर कापड ठेवलं होतं. त्याच्यामुळे त्याला शेवटी लक्षात आलं की याच्यात फक्त पाणी जमा झालं. मी कापड काढून घेतलं, त्यामुळे माझी नजर पूर्ण आहे की कोण दूध टाकतोय आणि कोण पाणी टाकतोय. त्याच्यामुळे आपण याच्यामधलं सर्व्हिलन्स करतोय. आणि आता आपल्याला केंद्र सरकारने कॉल सेंटरची मान्यता दिली. 20 गोष्टीचं कॉल सेंटर मंत्रालयात आपण करतोय. असं जिथं जिथं कुठं घडलं असेल त्याच्या चौकशा निश्चित होईल. नक्कीच खरोखर सकारात्मक दृष्टीने बघायला हवं या उपक्रमाकडे. परंतु जवळपास 2.5 कोटी झाडं आपण लावलेली आहेत. यापैकी किती झाडं जगली किंवा काय ह्याचा आपला विभाग कसा फॉलोअप घेत आहे? आता 2,81,00,000 झाड काही वन विभागाने लावली नाही. एखाद्या ठिकाणी एखाद्या शाळेने लावले आहे, त्याचा वन विभाग आढावा नाही घेऊ शकत. एखाद्या ठिकाणी संवर्ग विकास अधिकारी BDOनी लावली, तहसील कार्यालयात लावली. वन विभागाने जी झाडं लावली त्यासाठी मात्र आम्ही निर्णय केला 1000 झाडामागे 1 कुटुंब नरेगातून रोजगार. केंद्र सरकार याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतो आणि आपल्याला रोजगार सुद्धा द्यायचा असतो. आणि ही व्यवस्था वन विभागाने केली. आणि इथं मात्र आम्ही वृक्ष टिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला याची जाणीव असेल की वृक्ष टिकवण्यासाठी आपण इको बटालियन, जे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहे त्यांच्यासोबत आम्ही MOU केला. इको बटालियन जे 35 वर्षानंतर आर्मीमधून जे निवृत्त होतात, तर त्यांच्यामध्ये एनर्जी आहे, शक्ती आहे, अनुभव आहे, कौशल्य आहे, अशी इको बटालियन तयार होते जी 8 ठिकाणी आता काम करत आहे. त्याला आपण मराठवाड्यामध्ये काम देतोय. रेल्वेच्या जो जमिनी आहे, कारण वन विभागाचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की वन विभागाच्या जवळ फार कमी जमिनी. आता वनेतर जमिनीवर आम्हाला वृक्ष लावायची आहे आणि वनेतर जमिनीवर वृक्ष संवर्धन हे दुर्दैवाने आम्हाला करण्याचा अधिकार नाही.
आम्हाला फक्त वनक्षेत्राच्या जमिनीवर करता येतो आणि यासाठी हे मिशन आहे की वन विभागाने लोकांना सोबत घेऊन ही झाडं टिकवावी. त्या टिकवण्यासाठी लोकांनी पुढे यावं आणि याच्यामध्ये काही अंशी आम्हाला यश आलं. अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे आणि तो टप्पा गाठण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक महत्वाकांक्षी योजना केली. 132 कलमी कार्यक्रम केला आहे, ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की सॅटेलाइट सर्व्हिलन्स आहे, त्या वृक्षाला नंबर कसं देता येईल, 50 कोटी वृक्षासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या नर्सरी आम्ही केल्या आहे, वनयुक्त शिवार कसं करता येईल, या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता कशी निर्माण करता येईल, वृक्ष हे माझं जीवन आहे असं समजून त्याच्यावर कसं काम करता येईल, यातून आर्थिक व्यवस्थेमध्ये कसा बदल करता येईल, अशा अनेक उपक्रम 132 कलमी कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. दर 2 महिन्यांनी आम्ही सर्वजण बसतोय आणि टप्प्याटप्प्याने आमचं जे आव्हान आहे ते 50 कोटी वृक्ष लावणे आणि संवर्धन करणे. आता हे खरं आहे, आपण जो प्रश्न केला किती जगलेत, तर साधारणतः वन विभागाचा जो रेट आहे तो 70 ते 75% आसपास असतो. आता आपल्यालाही माहिती आहे की मनुष्य योनीमध्ये सुद्धा ही तर वृक्ष योनी आहे, याच्यातही अनेक ठिकाणी 1000 मुलांच्या मागे किती जन्मतात, आपण रेट काढतोच ना. 1000 मुलं जन्मले तर सर्वच्या सर्व काही वाढत नाही ना. तसंच झाडांचं आहे, फक्त आपल्यामध्ये जास्त जागरूकता आहे. आता एक वृक्ष दुसऱ्या वृक्षाला मदत करू शकत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं हा प्रमाण जरा कमी जास्त आहे, पण तेही सायंटिफिकली कसं करता येईल याच्यासाठी आम्ही अकादमी केली, रिसर्च सेंटर केले आणि मला विश्वास आहे की 50 कोटी वृक्ष लावायचे तर लावायचेच. त्यासाठी कितीही मेहनत करायची असेल तरी करा. नमस्कार, माझं नाव अविनाश राऊत. मला जो प्रश्न विचारायचा आहे तो नियोजनासंदर्भात आहे. आपण आमदार निधी, खासदार निधी, त्याचं नियोजन मंडळाकडे जेव्हा जातं प्रशासकीय मान्यतेसाठी, तर माझं असं म्हणणं होतं की हा नियोजन अधिकारी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला दिला तर प्रत्येक तालुक्याला जर नियोजन अधिकारी बसला तर त्या आमदार खासदार निधीमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्यातले 2-3 टेबल कमी होतील आणि तो तहसीलदार किंवा कोणीही आपण जो तालुक्याला नियोजन अधिकारी दिल्यामुळे विकास आणि तो निधी चांगल्या प्रकारे वापरला जाईल आणि तालुक्याचं नियोजन होईल. कारण की एका जिल्ह्यामध्ये खूप गावं आणि खूप निधी असतो, त्याच्यामुळे एक नियोजन अधिकारी ते सर्व पाहू शकत नाही. म्हणून माझी अशी मागणी होती की आपण तालुक्याला नियोजन अधिकारी देऊ शकतो का? तालुक्याला नियोजन अधिकारी देण्याची आवश्यकता यासाठी नाही. नियोजन अधिकाऱ्याचं काम त्या कामाची गुणवत्ता तपासण्याचं नाही, ते काम जो विभाग करतो. समजा बांधकाम विभाग करत असेल तर ती जबाबदारी बांधकाम विभागाची, ते काम उद्या शिक्षण विभाग करत असेल तर शिक्षण विभागाची. नियोजन अधिकाऱ्याचं काम, तो जो काही 2 कोटी आमदार निधी आहे, तो 2 कोटी आमदार निधी आमदारांना त्यांच्या निकष जे आहेत त्या निकषानुसार सुचवलेलं काम त्या काम करणाऱ्या यंत्रणेकडून त्याचं एस्टिमेट घ्यायचं, प्रशासकीय मान्यता द्यायची, निधी उपलब्ध करून द्यायचा, एवढंच आहे. त्यामुळे नियोजन अधिकारी त्या कामाच्या क्वालिटीबद्दल काही करू शकणार नाही. उद्या मी तहसीलमध्ये एक नियोजन अधिकारी दिला, उद्या असं धरा, त्याला काय रस्त्याच्या क्वालिटीची ज्ञान आहे? रस्त्याच्या क्वालिटीचं ज्ञान तर बांधकाम विभागामध्ये जे काही क्वालिटी कंट्रोल विभाग असेल तेच करू शकतात. शिक्षण विभागामध्ये उद्या एक ई लर्निंग घेतले आहेत, या नियोजन अधिकाऱ्यांना काय माहित की त्या ई लर्निंगमध्ये कोणतं सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे, कोणता टीव्ही असेल. तर मला वाटतं की नियोजन अधिकाऱ्याची आवश्यकता नाही. आणि खरं तर आता अधिकारी जास्त नियुक्त करण्याच्या ऐवजी त्यांचा परफॉर्मन्स कसा वाढवला जाईल, कारण जगामध्ये परमनंट नोकरी असणारे 28च देश आहे. बाकी देशामध्ये परफॉर्मन्स बेस्ड सर्व बजेट आहे की हे काम करा आणि एवढं करा. आपल्याकडे अजून परफॉर्मन्स बेस्ड कमी आहे, आपल्याकडे परमनंट नोकरी बेस्ड. म्हणून आपल्याकडे थोडंसं कामामध्ये कटकुटा अडचणी याच्यावर आता विचारमंथन सुरू झालं आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे हे काही याचा उपाय नाही, तर चांगल्या वृत्तीने काम करणाऱ्यांची संख्या ही 100% करणे हाच उपाय. जय हिंद सर, माझं नाव ओमकार पाटील, NSS स्वयंसेवक आहे. सर, आमच्या टिटवाळा भागामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन खूप झाले होते फॉरेस्टच्या जमिनीवर. नंतर ते आपल्या जोशी मॅडम जे कलेक्टर होते ठाण्याच्या, त्यांनी ते तोडले. पण सर, माझा हा प्रश्न होता की जेव्हा ते कन्स्ट्रक्शन करण्यात आले होते तेव्हा तिकडचे नगरसेवक व सरपंच यांच्या निर्देशनात ते आलं नाही का? या KDMCच्या परवानगीशिवाय तिथे कन्स्ट्रक्शन होत नाही. मग तेव्हा त्यांनी का नाही हे घेतलं ऍक्शन, त्याच्यावर का नाही घेतलं, नंतर का घेतलं? नाही, यामध्ये 2 भाग केले पाहिजे की आपल्याकडे सामाजिक जी आपली काही मानसिकता आहे ती हीच आहे, तुका म्हणे उभे राहावे, जे जे होते ते ते बघावे. आणि म्हणून आपण बघता की आता आपण आपलं सरकार पोर्टल केलं, किती घटना होत असतील, पण त्या घटना प्रत्येकजण देतो का?
आपल्यासमोर एखादं झाड तोडलं जात आहे आणि म्हणून जसं मी सांगितलं की यामध्ये लोक जागरूकता वाढवावी लागेल की नाही हे माझं काम आहे. असं अवैध जेव्हा बांधकाम होतं, नाही मी लढाई करेन, हो माझ्या आयुष्यातले काही क्षण मी समाजाला समर्पित करतोय. आता काही ठिकाणी जेव्हा ही माहिती होते आपण त्याला निलंबित करतो, त्याला बडतर्फ करतो, त्याच्यावर कारवाई करतो, त्याच्या चौकशा होतात. पण साधारणतः आपण अवैध आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी आपल्याला जो वेळ द्यावा लागतो ते वेळ देण्याची तयारी नसते. म्हणून आपण जसं मी सांगितलं की आम्ही वन विभागाचं जे सेंटर तयार करतोय कॉल सेंटर, त्याच्यामध्ये हाही भाग आहे की आपल्या बाजूला कुठं असं आपल्या लक्षात येतं का अवैध आहे. आता मधात मी ठाणे विभागामध्ये जेव्हा माझ्या लक्षात एकाने एक साधं पोस्टकार्ड पाठवलं, मी ताबडतोब आरफलं निलंबित केलं. पण निलंबित करणं हा त्याच्यातला काही शेवटचा मार्ग नाही आहे. शेवटचा मार्ग आहे. आपण त्याच्याऐवजी लोकांना कसं पुढे आणता येईल की नाही असं नाही होऊ देणार, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून अशा ठिकाणी आता कुठं काही नगरसेवक तक्रारही करतात अवैध बांधकामाची, आणि काही ठिकाणी असाही अपवाद असू शकतो की तेच प्रोत्साहन देत असतील. तर या सर्व गोष्टींवर कायद्याच्या चौकटीत बसून काम करावं लागतं. नमस्ते सुधीर भाऊ, मी प्रशांत रेड्डी. गेली 2 वर्ष प्लॅनचा जो निधी आहे, नॉन प्लॅनचा जो निधी, प्लॅनचा जो निधी आहे तो नॉन प्लॅनमध्ये दिला जाईल अशी चर्चा आहे, आणि तो जो निधी आहे तो विनाअनुदानित शाळांना दिला जाईल असं म्हटलं जात आहे. पण मग त्याला मुहूर्त कधी मिळणार आणि अर्थ खात्यांमध्ये त्या फायली का पडून राहत आहेत? पहिली गोष्ट, अर्थ खात्यामध्ये कोणत्याही फाईल पडूच शकत नाही, कारण याबद्दलच्या स्पष्ट आदेश मी दिले आहे की अर्थ विभागाकडे आलेली कोणतीही फाईल 7 दिवसाच्या आत एक तर तुमचे त्याच्यावर असणारे काही शेरे असतील, अनुकूल प्रतिकूल काय कॉमेंट असेल त्या द्यायच्या, तुम्हाला जी माहिती हवी असेल ती मागायची. पण अर्थ विभागात 2 महिने 3 महिने नसती पडू नये हे काही मला मान्य होत नाही. आणि म्हणून अर्थ विभागात कोणतीही नसती ही 7 दिवसाच्या आत एखादा दुखादा अपवाद असू शकतो, खूप मोठी पॉलिसी असेल तर, पण राहत नाही. दुसरी गोष्ट, जे प्लॅन नॉन प्लॅन, आता खरं तर केंद्राने पुढचं बजेट हे प्लॅन नॉन प्लॅन हा विशेष ठेवला नाही. केंद्राचं याबद्दलची आग्रही भूमिका आहे की प्लॅन नॉन प्लॅन हे आता आपण काढा. आता याच्यात फक्त 2च भाग करा. एक, प्रशासकीय खर्च म्हणजे जो वेतनेवर किंवा अनुषंगिक कामावर होतो, आणि दुसरं तुम्ही प्लॅन आणि त्याला अनुषंगाने त्याच्यावरचं मेंटेनन्स, असं ब क करा. आणि हे तुम्ही यासाठी करा की ज्याच्यामध्ये तुमचे पगार वेतन वगैरे या गोष्टी आहेत. आणि यासाठी प्लॅन नॉन प्लॅन हा काही मुद्दाच नाही आहे की प्लॅन नॉन प्लॅन पुढच्या वर्षी ते प्लॅन नॉन प्लॅन हा विषय संपणार आहे. नॉन प्लॅन याचा अर्थ काय आणि प्लॅन याचा अर्थ काय, तर आपण म्हणायचो की प्लॅन असेल तर आपण नियोजनासाठी जास्त पैसे उपलब्ध करून घेतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी होईल, आपला जो काही ग्रोथ रेट आहे तो वाढवण्यासाठी, विकास दर वाढवण्यासाठी मदत होईल. पण असं लक्षात आलं की याचा काही फारसा उपयोग झाला नाही, आणि मग दबाव येतो की तुम्ही प्लॅन साईज वाढवला पाहिजे, आणि त्या कारणाने काही कारण नसताना आपण प्लॅन साईज वाढवत जातो. आणि शेवटी मग काय होतं, गेल्या 10 वर्षाचा जर आपण अनुभव पाहिला तर दरवर्षी 20%, 10%, 15% कट करतो. मग हे काही योग्य नियोजन होईल का? योग्य नियोजन काय, तर तुम्ही जे ठरवता पैसा त्यानुसार खर्च व्हावा हे योग्य नियोजन. पण प्लॅन नॉन प्लॅनच्या भानगडीमध्ये हे योग्य नियोजन करण्यामध्ये आपण कमी पडतो. आणि दुसरी गोष्ट, मग प्लॅन नॉन प्लॅनच्या भानगडीमध्ये जे एक झालं की तुम्ही नवीन वस्तू करतात, पण बाजूला जी 4 वर्षापूर्वी वास्तू झाली त्या वास्तूच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला पैसेच नाही. तुम्ही नवीन धरण बांधत आहात, पण जुन्या धरणाच्या जुनं ते धरण 10 वर्षापूर्वी झालं, 20 वर्षापूर्वी झालं, त्याच्या मेंटेनन्ससाठी पैसेच उपलब्ध नाही. म्हणून आपण प्लॅन नॉन प्लॅन याच्यावर आता आमच्या चर्चा सुरू आहे. आम्ही अर्थतज्ञाचंही मत घेतोय, राज्याला त्याचा काय फायदा होईल, म्हणून प्लॅन नॉन प्लॅन हा संपेल. आता दुसरा प्रश्न हा अनुदानाशी संबंधित आहे, विना अनुदानित शाळा. आता विना अनुदानित शाळेचा जो काही निर्णय असेल तो त्या विभागातून करायचा असतो. त्यांना साधारणतः शिक्षण विभागाला जर आपण 55,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले प्लॅन नॉन प्लॅन धरून, तर त्याच्यातून त्यांना काय काय खर्च करायचा हा अधिकार वित्त विभागाचा नाही आहे. हा पूर्ण अधिकार हा शिक्षण विभागाचा असतो की त्यांना 55,000 कोटीमध्ये राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही बदल करायचा आहे त्यामध्ये पगारावर किती खर्च करावा, त्यामध्ये खडू किती घ्यावे,
फळ किती घ्यावे, इमारत किती बांधाव्या, प्रशिक्षणासाठी किती खर्च करावा, शिक्षकांच्या पेन्शनसाठी किती खर्च करावा, त्यांच्या विम्यासाठी किती खर्च करावा, शिक्षण व्यवस्थेमध्ये पुस्तक खरेदी करण्यासाठी किती खर्च करावा, हा सर्व विषय त्यांचा असतो की त्यांनी त्या विभागातून करायचा. त्याच्यामध्ये वित्त विभाग कधी हस्तक्षेप करत नाही. गुड आफ्टरनून सर, मी सुप्रीम कांबळे. माझा प्रश्न असा आहे की सर, वर्ध्याला आपण भाजपच्या एका मेळाव्यामध्ये थोडंसं स्फोटक वक्तव्य केलं की जर भाजपचा नगराध्यक्ष निवडून नाही दिला तर 100 करोड मिळणार नाहीत. तर आपण जेव्हा घटनेची म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतली त्या शपथेशी प्रतारता नाही का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपलं सरकार सर जाहिरातीवर किती खर्च करतं, तो खर्च आपण कुपोषणावरती वापरू शकत नाही का? आणि ठाणे जिल्ह्यात तेवढाच वनविभाग आहे, तिकडे आदिवासींना रोजगार निर्मिती करून देऊ शकत नाही का? असं आहे की जाहिरातींवरचा खर्च हा आपण जसं म्हणतोय की हा अनप्रोडक्टिव्ह आहे का, तर नाही. पहिली गोष्ट, आपल्याकडे काही अपसमज आणि गैरसमज असतात. अपसमज आणि गैरसमज काय, तर एखाद्याने सुंदर लग्न गावण्यासाठी बँडबाजा केला, खर्च केला, जेवण्यावगैरे खर्च केला आणि मंगळसूत्र मात्र पितळीचे ठेवायचं. योजना हजारो कोटीच्या करायच्या, कोणासाठी केल्या? लोकांसाठी. मग लोकांना ते योजनाच माहिती करण्यासाठी जाहिराती दिल्या की तो जाहिरातीचा खर्च हा डोक्यात खुपायला लागला तर ती काही योग्य व्यवस्था नाही. जाहिरातीचा अर्थ काय? जाहिरातीचा अर्थ असा आहे की त्या माध्यमातून जे लाभार्थी आहे, जे लोक आहेत, जी जनता आहे, ज्या जनतेसाठी हे राज्य चालवतो, ज्यांच्यासाठी हा मंगल कलश आपण हाती घेतला, त्या जनतेपर्यंत योजनाच पोचवायच्या नाही आणि मंत्रालयामध्ये त्या योजना फाईलमध्ये दबायच्या किंवा कोमामध्ये जायच्या ही अपेक्षा नसते. आणि म्हणून जाहिराती ह्या कोणत्याही सरकारसाठी महत्वाचा भाग आहे. या जाहिरातीचा खर्च मोजणं हेच मुळात आपण चुकीचा समज जो दृढ आपला आहे तो दृढ समज आपण पुढे नेतोय. जाहिराती याचा अर्थ असा नव्हे की सरकारचं पाठ थोपटणे, पण उद्या माहीत तर पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमध्ये या सरकारने 1284 कोटी हे गोरगरिबांना आरोग्यासाठी, इलाजासाठी, त्यांची गरिबी आडवी येऊ नये म्हणून केलेली व्यवस्था आहे. हे जर त्यांना लक्षातच आलं नाही तर 1284 कोटीच्या योजनेचा फायदा काय? उद्या जलयुक्त शिवार केलं आणि जलयुक्त शिवारामध्ये आपण 11,000 पेक्षा जास्त गावांमध्ये जलयुक्त शिवार आपण योजना आणली. लोकांना माहीतच नाही जलयुक्त शिवाराचा उपयोग काय. सौर पंप आपण योजना आणतोय आणि लोकांना माहीतच नाही की सौर पंपाचा काय उपयोग आहे आणि सौर पंप कुठून घ्यायचा, कसा अर्ज करायचा. उद्या आपण आपलं सरकार पोर्टल काढलं, जाहिरातच द्यायची नाही. आपण सांगितलं राईट टू सर्व्हिस, आम्ही 356 सर्व्हिसेस आणणार आहे आणि लोकांना हे माहीतच नाही की ऑनलाईन आपण अर्ज कसा करायचा आणि हा आमचा कसा अधिकार आहे. मला वाटतं की म्हणून पहिला जो तुमचा मुद्दा आहे की जाहिरातीवर सरकारने खर्च का करावा, माझं तर मत आहे की जाहिराती केल्याच पाहिजे, ही आवश्यक बाब आहे. तोपर्यंत ज्या जनतेसाठी हे सरकार काम करतं त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपण बंद करतो, जाहिराती केल्या पाहिजे. आता माझ्या स्फोटक वक्तव्याबद्दल तुम्ही प्रश्न केला. खरं तर आपण एक लाईन जर वाचली तर आपल्याला ते तसं वाटतं. माझं पूर्ण भाषण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. मी असं भाषणात म्हणालो होतो की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जनतेच्या विकासासाठी काम करते आणि ज्याचा वर्धेच्या लोकांनी 2 वर्षात अनुभव घेतला. जर तुम्ही इथं अध्यक्ष निवडून आणलात तर भाजप शिवसेनेचं सरकार आहे, 100 कोटी उपलब्ध करून देऊ शकेल. पण काँग्रेस आलं तर त्यांचं लक्ष विकासाकडे नसतं, ते कधीही चांगले प्रस्ताव पाठवत नाही आणि या कारणाने चांगले प्रस्ताव जेव्हा केंद्र राज्याकडे जात नाही तर बिना प्रस्तावाने तिथून असणारं विकासाच्या विहिरीवर विकासाचा पंप आहे, पण जर ती तोटी बंद राहिली तर विकासाचं पाणी गावापर्यंत कसं पोहोचेल? याच्यात काय चूक आहे? मी एक व्यवस्था समजून सांगतोय, कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिथं जिथं तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जर त्यांच्या प्रकल्पाच्या संदर्भातली माहिती घेतली तर ज्या वेगाने त्या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला पाहिजे तो होत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीला विकासासाठी निवडून द्या, हा हे स्फोटक वाक्य किंवा घटना विरोधी हे असू शकत नाही. कारण हे घटना विरुद्ध असेल तर औरंगाबादची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी हेच वाक्य वापरलं होतं, पण घटनेने किंवा निवडणूक आयोगाने काहीच कारवाई. ते म्हणाले होते त्या औरंगाबादमध्ये की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नाही तर इथं निधी कसा येईल. त्यांनी तर स्फोटक वाक्य वापरलंय. पण मी तर समजवलं, कारण हे माझं काम आहे की ज्या जनतेसाठी मी काम करतो त्या जनतेला योग्य मार्गासाठी समजवणे की आम्ही विकासासाठी काम करतो. आणि म्हणून तुम्ही जर भारतीय जनता पार्टी आणि मी आत्ताही सांगतो की खरंच विकास करायचा असेल ना
तर विकासासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की विकास सरकार भाजप शिवसेनेचं करू शकतं, चांगला विकास करू शकतं. त्या दृष्टिकोनातून उघडा डोळे बघा नीट. भाऊ, विधानसभेच्या वेळी इन्कमिंग भरपूर झालं होतं भाजपमध्ये. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बरेच नेते पण घेतलेत. माझा कट्ट्यावर बोलताना तुम्ही असं म्हणाला होतात की ते जर का नाही सुधारणा झाली त्यांच्यात तर म्हाळगी प्रबोधिनी आहेच. आताही निवडणुका आलेल्या आहेत, पालिका, आणि इन्कमिंग पुन्हा दिसतंय भाजपमध्ये. तर म्हाळगी प्रबोधिनीची काय RSC वेटिंग लिस्ट वाढवायचा प्लॅन सुरू आहे? नाही, असं आहे की हे खरं आहे की कोणी चुकीचं काम करणारे वाईट वृत्तीचे लोक यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याचं काही कारणच होत नाही. आणि याबद्दल आमचे प्रदेशाचे अध्यक्ष किंवा आमचे मुख्यमंत्री किंवा केंद्रात सुद्धा अतिशय बारकाईने याकडे लक्ष दिलं जातं. आता एखाद्या वेळी एखादी अशी घटना होते, मग आता उदाहरण माहीत आहे की एक जण मला गुच्छ द्यायसाठी आला आणि मी गुच्छ देताना फोटो घेतो. आता मला जो गुच्छ देतो तर माझ्याकडे काही CID यंत्रणाही नाही आहे किंवा अशी व्यवस्थाही माझ्या ऑफिसमध्ये नाही की येणाऱ्याचा पूर्ण बायोडाटा जमा करायचा किंवा IBला सांगायचं की हा गुच्छ देण्याच्या अगोदर याची पूर्ण तपासणी करा, अशी यंत्रणा फायनान्स असल्यामुळे माझ्याकडे नाही. मग त्याने गुच्छ दिला, मला काय माहित तो कोण आहे, आणि तो गुच्छ दिल्यानंतर त्यांनी तिकडे जाऊन एक बातमी दिली की माझा प्रवेश झाला. आता असं कधी कधी होतं. आता प्रश्न तुम्ही जे म्हणालात की भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय आहे, तर भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका साधी आहे. साधी भूमिका की चांगल्या लोकांना एकत्र करणं, सज्जन शक्तीला एकत्र करणं, आणि या शक्तीचा उपयोग फक्त सत्ता आणण्यासाठी नव्हे तर सत्याच्या मार्गाने होणं. आता हे करत असताना काही घटना तुम्ही म्हणतात तशा होण्याची शक्यता आहे. मला आठवतं की उत्तर प्रदेशमध्ये असाच कधीतरी प्रवेश झाला, मला नाव नाही आठवत आहे, मग 5 दिवसांनी काढलंही होतं किंवा राजीनामा दिला, असं काहीतरी झालं. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आणि मग 5 दिवसांनी राजीनामा दिला. तर स्थानिक स्तरावर एखाद्या वेळी असं घटना होऊ शकतं, पण मला वाटतं आपण सर्वदूर असंच होतं असं म्हणणं योग्य नाही. आणि शेवटी जर सांगायचंच राहिलं तर मी सांगितलंच होतं की प्रबोधिनीमध्ये त्यांच्यावर उपचार योग्य पद्धतीने करून त्यांना चांगल्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतो. आणि प्रवेश दिल्यानंतर सुद्धा ज्या काही असंघाशी संघ करून ज्या जुन्या सवयी लागल्या त्या बदलल्या नाही, तर पुन्हा असंघाशी संघ करायला त्यांना पाठवता येतं, त्यामुळे काही अडचण नाही आहे. मुनगंटीवारजी, GSTच्या संदर्भात प्रश्न आहे. GST लागू झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्वायत्तता काढून घेतली जाईल असा आरोप होतोय. मग GST जर लागू झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय करायचं? त्यांनी कायम राज्यावर किंवा केंद्रावरच डिपेंड राहायचं का? नाही, असं आहे की ऑक्ट्राय तर जगामध्ये 2च ठिकाणी आहे, एक मुंबई आणि दुसरा इथोपिया. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वायत्ततेचा विचार मग जगात नाही आहे का? कुठंच आहे. असं आहे की ऑक्ट्रायच्या संदर्भामध्ये GSTमध्ये ऑक्ट्राय हा अबॉलिश होत आहे, रद्द होत आहे. पण आपल्या माहिती करता की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो ऑक्ट्राय अबॉलिश होत आहे, केंद्र सरकारने GSTच्या कायद्यामध्ये त्याची क्षतिपूर्ती, त्याचं कॉम्पेन्सेट करण्याच्या दृष्टिकोनातून होकार दिला आहे. आणि म्हणून राज्याची एखाद्या कॉर्पोरेशनची स्वायत्तता कमी होते असं म्हणणं योग्य नाही. काही ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो, जो प्रश्न असा विचारला जातो की मग उद्या केंद्रात एकाचं सरकार आहे, राज्यात दुसऱ्याचं आहे आणि महानगरपालिकेमध्ये तिसऱ्याचं आहे, मग काय? मग त्यांना निर्णय घेता येत नाही. मग हाच उलटा विषय मी विचारतो, महानगरपालिकेमध्ये एखादं सरकार आहे आणि वार्डात दुसरा वार्ड मेंबर आहे आणि मतदार तिसऱ्या पक्षाचा आहे, तर मग स्वायत्त धोक्यात नाही आहेत का? शेवटी आपण घटनेने बांधील आहोत. कोणत्याही महानगरपालिका नगरपालिकेची स्वायत्ता धोक्यात येण्याचं काहीच कारण नाही. कारण 1999 मध्ये आपण नगर परिषदचा ऑक्ट्राय काढला होता, काही स्वायत्ता धोक्यात आली. आता आपण स्मार्ट सिटी करतोय, देशामध्ये 100 आहे, आपल्याकडे 10 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 13 आहे. केंद्र मदत करत आहे, केंद्राची अमृत योजना आहे. याच्या अगोदर जवाहरलाल नेहरू च्या संदर्भातली योजना होती, नगरोत्थान योजना होती. शेवटी जबाबदारी सरकार म्हणून केंद्र असेल, राज्य असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका यांना एकत्रितपणे विकासाची जबाबदारी घ्यावी लागते आणि ही जबाबदारी घेतली जाते. GSTनी स्वायत्तता रद्द होत नाही, तर GSTमुळे हे खरं आहे की
आपण एकीकडे मेक इन इंडिया म्हणतो, मेक इंडिया वन, देश एक होतो, जी स्पर्धा राज्यामध्ये आज सुरू आहे. आणि म्हणूनच जीएसटीचं वैशिष्ट्य काय, तर मी सुद्धा गेल्या 22 वर्षापासून आमदार म्हणून काम करतो. जीएसटीचं सर्वात आवडणारी गोष्ट बघा तर या कायद्याच्या समयी सर्व राज्यसभेची सर्व राजकीय पक्ष ते एका मताने उभी झालीत. आता मी जीएसटी काउन्सिलमध्ये जातो, विविध पक्षाची राज्य आहे, पण तिथं प्रत्येक मुद्द्यावर पक्ष पाहून काम होत नाही. असे मुद्दे, ऑक्ट्रायचा मुद्दा आहे, ऑक्ट्रायच्या मुद्द्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की समर्थन देणारे अमित मित्रा होते पश्चिम बंगाल के फाइनेंस मिनिस्टर, ते म्हणाले नहीं ये जो मुंबई अपने महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर जो कह रहे हैं बहुत उचित है, 7,000 करोड मुंबई का ऑक्ट्राय जाएगा. आणि आपल्याला टॅक्स ग्रोथ रेटमध्ये 14% मान्य केलं आहे. आता 14% ग्रोथ रेट याचा अर्थ मुंबईला हा ग्रोथ रेट आणि इतके पैसे तर ऑक्ट्राय असतानाही मिळणार नव्हते, कारण 14% ग्रोथ रेट मान्य केला आहे. आता 7,000 कोटी ऑक्ट्राय आहे, तर पुढच्या वर्षी तो 8,400 कोटी साधारणतः म्हणजे मोठामोठी 700 आणि 1,050 कोटी वाढून मिळेल. त्याच्यानंतर 14%. तर स्वायत्त हा शब्द याला थोडंसं आपण विचारपूर्वकच आपल्याला घ्यावं लागतं. स्वायत्ता धोक्यात येण्याचं काही कारण नाही. आणि बॅकलॉग्सचं काय, कर बुडव्या लोकांचं काय, जीएसटी हा महत्वाचा प्रश्न आहे. कर बुडव्यांसाठी जीएसटी मात्र धोकादायक आहे, कारण यामध्ये जे जीएसटीएन आहे आणि संगणकीय व्यवस्था होत आहे, यामध्ये कर चोरी करणारे हे सहजपणे सापडल्या जाणार आहे. जसे सीसीटीव्ही कॅमेरा सापडतात तसे जीएसटीएन कायद्यानुसार ते सापडणार आहे. आणि म्हणून कर चुकवूच नये, शांत झोप लागावी आणि आनंद वाढावा, हे जीएसटी मध्ये त्यांना आपोआप कंपल्शन होणार आहे. शेवटचा प्रश्न, सगळ्यांना मला वाटतं उत्सुकता त्या प्रश्नाची लागलेली आहे. आपला एक सेलिब्रिटी वाघ, जय वाघ, त्याच्याबद्दल काय, म्हणजे तो इतके दिवस गायब आहे आणि त्याचा काहीच पत्ता नाहीये. मला वाटतं की तो गायब आहे हा शब्दच योग्य नाही. डॉक्टर बिगाल म्हणून एक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारचे व्याघ्र अभ्यासक आहेत, जे सुद्धा जय वाघाचा 5 वर्षापासून अभ्यास करतात. आता आपलं सुदैवाने जेव्हापासून मी व्याघ्र संवर्धनाचं काम हाती घेतलं, हा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की लोक आता वाघाची चिंता करायला लागले. अगोदर वाघाची चिंताच करत नव्हते. लोकांना जय माहीत नव्हता, अजय माहीत नव्हता, पराजय माहीत नव्हता आणि विजय माहीत नव्हता. पण आता मात्र माझ्या दृष्टिकोनातून ही आनंदाची गोष्ट आहे की लोकांना वाघ नावाचा प्राणी याची माहिती आता उपलब्ध व्हायला लागली. नाहीतर मागच्याच वेळी एका ठिकाणी असं बातमी प्रकाशित झाली की मागच्या वर्षी 8 वाघाचा मृत्यू झाला. मला 8 वाघ मरणारच नाही, 190 वाघ आहे, 12 ते 15 वर्षाचं आयुष्य आहे. हे काही चिरंजीव थोडी आहे मार्कंडेय ऋषी अश्वत्थामासारखे की वाघ कधी मरणारच नाही. याच्याकडे पाहायचं कसं असतं, तर तो दृष्टिकोन असतो की 190 वाघापैकी जर ॲव्हरेज मी 12 वर्ष आयुष्य ते 15 वर्ष धरलं, तर यामध्ये ॲबनॉर्मल काही वाघ गेलेत का, पोचिंग झालं का, शिकार झाली का, किंवा अपघातांची संख्या वाढली का एकाच रस्त्यावर, असा तो साधारणतः अभ्यास केला जातो. जय वाघ ज्या उमरेड कर्नाटकामध्ये जो जय वाघ होता तो का प्रसिद्ध झाला, तो अतिशय सुंदर फोटो द्यायचा, तो शाय नव्हता इतर वाघासारखा. आणि म्हणून एखादी गाडी आली की तो फोटोग्राफी करेपर्यंत त्याचे जी काही जीबी असेल तो संपेल, पण तो जागेचा आगणार नाही, अशी ती काय जय वाघाची एक पद्धत होती. पण वाघाची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ज्याच्यामध्ये नरांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा त्याच्यापेक्षा जो मोठा वाघ आहे तिथं 2च पर्याय असतात की एक मग इनफाईट सुरू होते आणि याच्यामध्ये एखाद्याला जीव द्यावा लागतो, किंवा तो वाघ आपला मतदारसंघ बदलून घेतो, डिलिमिटेशन करतो. आता यामध्ये जो व्याघ्र अभ्यासक आहे त्याचं म्हणणं आहे की बा हे डिलिमिटेशन जे होतं ना, हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, फक्त जय लोकप्रिय होता म्हणून लक्षात गेलं. अनेक वाघाचं असं डिलिमिटेशन होतं. मध्य प्रदेशचे वाघ महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्राचे वाघ मध्य प्रदेशमध्ये जातात, आणि त्या स्क्रीनवर मी ते पाहिलं तर आपल्या ताडोब्याचे वाघ डायरेक्ट श्रीशैलम, म्हणजे श्रीशैलमला फक्त तपश्चर्येसाठी छत्रपती शिवाजी महाराजच गेले नाही, तर आपल्या इथूनही आपल्या जंगलात असणारे वाघ सुद्धा श्रीशैलम पर्यंत पोहोचतात. ती प्रवृत्ती आहे. आता दुसरा प्रश्न, मग तुम्ही म्हणाल की मग जय आम्हाला दाखवा, तर जय दाखवण्यासाठी मी 3 दिवस मधात टीम गावल्या.
पाऊस असं काय नाही, घनदाट जंगलामध्ये वाघ हा घनदाट जंगलात राहणारा प्राणी, हा काही बिबट्यांसारखा नाही शहराच्या आसपास फिरणारा. तर पावसाने रस्ते बंद असतात, कारण आपण ते रस्ते करूच देत नाही. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टमध्ये आपली तरतूद आहे की अशा पद्धतीने आपण करत नाही. पण आता जी माहिती आता 3 दिवसाच्या सर्व्हेमध्ये आली त्याच्यामध्ये एक वाघाची DNA थोडंसं जयसोबत 90% मिळतोय. आता हे सर्व पाठवलं आहे, त्यामुळे जय वाघ हा माझ्या दृष्टिकोनातून न दिसल्याने लोकांमध्ये वाढलेली बेचैनी हे माझ्या दृष्टीने विभागाचं मोठं यश आहे की यातून लोकांना वाघ नावाचा प्राणी याचं संवर्धन झालं पाहिजे. हा वाघ जंगलातूनही नाहीसा होता कामा नये आणि आपल्या मनातूनही नाहीसा होता कामा नये. ही भावना जी यातून निर्माण होत आहे हे जास्त महत्वाचं आहे. खरं तर आम्ही आमच्याकडे वाघाला नावच देत नाही, पण मग लोक पर्यटक येतात ते नाव देतात, ये जय है, ये बसंती है, ये वीरू है, ये और कोई राष्ट्रपती है, ये कोई और क्या है, असं नाव देतात. हे वन विभाग बारसं करत नाही. म्हणजे आम्ही खात्री बाळगू शकतो की जय सुखरूप असू शकतो. 100% मी तर पॉझिटिव्हच. कारण जे सुखरूप नाही म्हणणारे लोक आहे ते कसं आहे की हवा दिसत नाही आणि हवा मोठीत येत नाही म्हणून हवाच नाही या सिद्धांतावर विश्वास ठेवणार आहे. पण मी या सिद्धांतावर विश्वास ठेवत नाही की हवा दिसत नाही आणि हवा मोठीत येत नाही म्हणजे हवाच नाही हा माझा सिद्धांत आहे, असं जयच्या बाबतीत नाही.